तास झाले कुठेही बाहेर जावंसं वाटत नाही, कशातच मन लागत नाही. 30-32 थोडं बरं होतं, कुठेही बाहेर सुटायचो, थकवा यायचा नाही, उत्साह कायम असायचा. 25-30 मध्ये तर काही वेगळीच बात होती, अगदी टवटवीत असायचो आणि कशाची भीती वाटायची नाही. 45 नंतर काय होईल कुणास ठाऊक. हे मी वयाबद्दल नाही, तापमानाबद्दल बोलते. कारण बाहेर अगदी 40 पार करायला लागलेलं आहे तापमान आणि अस्वस्थता सुद्धा जाणवायला लागलेली आहे. बाहेर पडावंसंही वाटत नाही. उन्हाच्या झळ्या तर इतक्या लागतात की लगेच त्रास व्हायला लागतो. पण एवढं असूनही कधीतरी आपल्याला उन्हात जावंच लागतं आणि त्याचा त्रासही होतो. कधी सनबर्न होतं, कधी हीट स्ट्रोक बसतो, कधी त्वचेला घामोळे येतात, तर कधी डिहायड्रेशन होतं, कधी कधी त्वचेचं इन्फेक्शनसुद्धा होतं. असे एक ना अनेक आजार सध्या उन्हाळ्यामध्ये चालू आहे. मग आता ह्याच्यावर उपाययोजना काय करायची? जर ऊन लागलं, त्याला ऊन लागणं किंवा लू लागणं किंवा उन्हाळी लागली तर मग नेमकं काय करायचं, याच्यावर घरगुती उपाय काय आहे आणि ह्याच्यापासून सुटका कशी करून घ्यायची, या 3 मुद्द्यावर आज मी या ठिकाणी बोलणार आहे. बघा, सगळ्यात आधी वेदस्पर्श जे काही आहे ते आयुर्वेदाला फॉलो करतं आणि आयुर्वेदाचे जे ब्रीद आहे तेच आमचं ब्रीद आहे. स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. म्हणजे अगोदर आपण निरोगी कसं राहू ह्याची काळजी घ्यायची आहे. आणि म्हणून मी ते सांगणार की ऊन लागणार नाही यासाठी आपण काय करायचे. सगळ्यात पहिलं आहे की अल्ट्राव्हायोलेट रे, म्हणजे जे सूर्यकिरण आहे ते डायरेक्ट त्वचेच्या संपर्कात आले तर त्वचेत शोषल्या जातात आणि लगेच त्याचा परिणाम होतो. म्हणून सगळ्यात आधी उन्हात जाताना त्वचेची काळजी घ्यायची आहे. मग घरातून बाहेर निघाल्यावर जर शक्य असेल तर कुठलं तरी सनस्क्रीन लावायचं आहे, जेणेकरून रे जे काय आहे ते ब्लॉक केल्या जातील. जर सनस्क्रीन नसेल तर कमीत कमी ॲलोवेरा म्हणजे कोरफडीचा रस जरी तुम्ही लावून गेला तरी त्यानेही भरपूर फायदा होतो. दुसरं आहे की सतत पाणी प्यायचं आहे. कारण उन्हाळ्यामध्ये उन्हात ज्यावेळेस आपण बाहेर पडतो तर पाणी लवकरात लवकर शोषलं जातं, घामाद्वारे सुद्धा पाणी शरीराच्या बाहेर जातं आणि डिहायड्रेशनचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे बाहेर पडल्यानंतर घरातून एक बॉटल घेऊनच बाहेर पडायचं आहे आणि ते पाणी वारंवार पित राहायचं आहे. तिसरी गोष्ट आहे की सगळ्यात आपण डोळ्यांची काळजी शक्यतो उन्हामध्ये घेत नाही. आपण डोक्याला काहीतरी टोपी उपरणं जे असेल किंवा स्कार्फ बांधतो आणि डोक्याची काळजी घेतो, पण डोळ्याची काळजी घ्यायला विसरतो. म्हणून उन्हात जाताना कुठले तरी सनग्लासेस जे डार्क कलरचे असतील ते वापरायचे आहे, कारण डोळ्यांवर उन्हाचा लगेच परिणाम होतो. तिसरी गोष्ट आहे की मगाशी सांगितलं तसं डोक्यावर स्कार्फ किंवा रुमाल बांधायचा आहे. त्याचे जास्तीत जास्त लेअर करायचे आहे, म्हणजे जाडसर तो असायला हवा, जेणेकरून डायरेक्ट ऊन लागणार नाही. चौथी गोष्ट आहे की कपडे सैलसर घालायचे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हलक्या रंगाचे कपडे म्हणजे पांढरे कपडे असतील किंवा तत्सम त्या प्रकारचे कपडे घालायचे. खूप डार्क काळे किंवा नेव्ही ब्ल्यू अशा प्रकारचे कपडे शक्यतो वापरायचे नाही आहे, कारण ते लगेच रे शोषून घेतात आणि लवकरात लवकर हीट स्ट्रोक बसू शकतो. त्याच्यानंतर काय करायचं की जे सीझनल फळं आहेत तर ते भरपूर प्रमाणात खायचे आहेत. बाहेर गेल्यानंतर आपण बऱ्याचदा असं ज्यूस वगैरे घेतो, तर त्याच्यापेक्षा जर ज्या पाणी असलेले फळ म्हणजे टरबूज असेल, खरबूज असेल, द्राक्ष, संत्री, मोसंबी, डाळिंब अशा प्रकारची फळं जास्तीत जास्त आपण घ्यायची आहे. आता ही झाली काय काळजी घ्यायची. पण एवढं करूनही जर ऊन लागलंच तर काय करायचे, याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा सांगते. बऱ्याचदा असं होतं की घरातून बाहेर पडलं की आपण पाणी पित नाही, कधीतरी जेवण करायचं राहून जातं आणि मग त्यावेळेस हायपोटेन्शन म्हणजे अचानकपणे BP कमी झाल्याचं बऱ्याच रुग्णांमध्ये आढळून येतं. तर आता BP कमी झालाय कसं ओळखायचं? तुम्हाला बसल्या जागी किंवा गाडीवर तुम्ही असाल तर लगेच जाणवतं की आपल्याला दम लागायला लागलेला आहे आणि श्वास घ्यायला त्रास होतोय, श्वास अडखळल्यासारखं जाणवतोय. अशा वेळेस आपण बाहेर आहात तर पटकन नारळ पाणी आहे, एखादं नारळ घ्यायचं आणि नारळ पाणी पिऊन टाकायचं. तुम्हाला 5 ते 10 मिनटं टवटवीत झाल्यासारखं वाटतं आणि जे हायपोटेन्शन आहे ते लवकर रिकवर होतं. किंवा त्यापेक्षा घरून निघताना पाणी, त्याच्यामध्ये सैंधव मीठ आणि लिंबाचा रस किंवा खडीसाखर असे 2-3 मिक्सचरचं छान सरबत करून सोबत घेऊन गेलं ना, कारण ज्यांना BP नेहमी कमी असतो, शक्यतो महिलांना हायपोटेन्शनचा त्रास असतो, सतत BP कमी राहत असेल, अशा लोकांनी घरून सरबत करूनच घरातून ते बॉटलमध्ये भरून बाहेर पडायचं आहे. आता एवढं सगळं उपाययोजना करूनही जर चुकून ऊन लागलंच तर त्याची लक्षणं काय काय आहे, तर आपल्याला सगळ्यात पहिलं जाणवतं की आपले डोळे भयंकर गरम जाणवतात. डोळे बंद केले की आपल्याला जाणवतं की डोळ्यातून जणू काही वाफा आलेल्या आहे असं गरम होतं. अंग तापायला लागतं, ताप येतो. तिसरं आहे की लूज मोशन लागते, म्हणजे वारंवार तुम्हाला शौचाला जावं लागतं. त्याच्यानंतर म्हणजे थकवा जाणवतो की काहीही काम करण्याची इच्छा होत नाही, डोकेदुखी होते, मळमळायला होतं आणि
जे अन्न आहे अन्नाला चव लागत नाही. तर ही सगळी म्हणजे सनबर्नची किंवा त्याला काय म्हणतो ऊन लागल्याची लक्षणं आहे. आता ह्या लक्षणांवर उपाययोजना काय करायची आहे, तर बघा तुम्हाला जाणवलं की आपण खूप कडक उन्हातून आलेलो आहोत, तर सगळ्यात पहिलं थंड पाण्याने अंघोळ करायचे. अगदी एकदा दोनदा थंड पाण्याने अंघोळ करायलाही काही हरकत नाही. आता थंड पाणी डोक्यावर न घेतलं तरी चालेल, कारण तुम्ही एकदम कडक उन्हातून आलेले असतात. त्यामुळे जर तुम्ही थंड पाणी डोक्यावर न घेतलं तर त्याचा फायदा जरा जास्त होतो. त्यानंतर जाणवतं की ऊन जर कमी झालं नाही तर मग काय करायचंय, एखाद्या टबमध्ये थंड पाणी घ्यायचं, अगदी त्या पाण्यामध्ये बर्फ टाकला तरी चालेल. त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपले पाय बुडवून बसायचं आहे. एक 15 ते 20 मिनिट शरीरातली सगळी उष्णता जी आहे किंवा तापमान जे आहे ते नियंत्रणात येईपर्यंत आपण ते पाय पाण्यात बुडवून बसायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आता बाहेरून आलं आणि बऱ्याच जणांना सवय असते की पटकन फ्रीज उघडायचं आणि फ्रीजमधनं बॉटल काढायची आणि अगदी थंडगार पाणी घटाघटा प्यायचं. तर तसं मात्र मुळीच करायचं नाही, कारण उन्हाळ्यामध्ये आपला अग्नी खूप कमी झालेला असतो, आपली पचनक्षमता मंदावलेली असते आणि तुम्ही जर फ्रीजचं पाणी सगळं पीत असाल एकदम थंडगार, तर अग्नी अजून कमी होतो आणि आपल्याला भूक वाढत नाही आणि मग अग्निमांद्याचे जे आजार आहे ते वाढायला लागतात, पोटाचे विकार होतात. तर त्यामुळे काय करायचे, पाणी एक नॉर्मल टेम्परेचरचं जे पाणी आहे ते प्यायचे. शक्य झालंच तर माठातलंच पाणी प्या, भलेही माठाला एक छान थंडगार कपडा तुम्ही गुंडाळून ठेवला तरी चालेल, ते पाणी तुम्ही प्यायचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की उन्हाळ्यामध्ये प्रत्येक घरामध्ये आढळणारी वस्तू आहे ताक. ताक प्यायचं आहे. आता बरेच जण तुम्हाला सांगतील की लस्सी वगैरे मठ्ठा वगैरे हे तुम्ही पिऊ शकता, पण ताकात जे गुणधर्म आहे, तर ताक अग्निदीपक आहे पण शरीराला थंडसुद्धा करतं, म्हणून ताक प्यायचं आहे. ताकामध्ये तुम्ही थोडंसं जिरेपूड आणि आपले धणे असतात, धण्याची पूड घालून तुम्ही घेतलं तर त्याचा फायदा तात्काळ होतो, लगेच तुम्हाला त्याचा फायदा जाणवतो. आता बरेच लोक तुम्हाला गूळ खा म्हणून सांगतात, तर गूळ हा थंड म्हणजे उष्ण आहे, ॲक्च्युली गूळ थंड नाही आहे, परंतु त्याने तुमचं जे काही आहे शुगर कमी झालेली असेल तर ती बॅलन्स होईल, तुम्हाला एनर्जी येईल. पण काही जणांना गुळामुळे शरीरातील उष्णता वाढून नाकातून रक्तसुद्धा बाहेर पडतं, त्यामुळे गुळाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे. त्यानंतर समजा अजून एक घरगुती उपाय आहे की काकडी जर आपल्या घरामध्ये असेल आणि आपल्याला ऊन लागले तर काय करायचे, काकडीचा रस काढायचा आहे आणि त्या रसामध्ये थोडंसं काळं मीठ, थोडं सैंधव मीठ आणि थोडंसं लिंबू पिळून ते प्यायचं आहे. त्याचाही खूप छान परिणाम तुम्हाला जाणवेल. वारंवार पाणी पित राहायचं आहे. अशा अनेक छोटे छोटे जे काही उपाययोजना आहेत तर त्या तुम्ही करायच्या आहेत. जसं आपण पाण्यात पाय बुडवून बसलो होतो तसंच जुने लोक काय करायचे की ऊन उतरायचे, ऊन काढायचे, म्हणजे ते एक तांब्याची थाळ जी असते ती घ्यायचे, त्यामध्ये थंड पाणी टाकायचे माठातलं आणि ते नाभीवरती फिरवायचे. तर आता आपल्याकडे कसं आहे, आधी थंड पाणी करण्यासाठी काही उपाययोजना नव्हत्या, पण आता आपल्याकडे बर्फ असतो. तर एक काम करायचं, एखादी बर्फाची पोटली म्हणजे एखाद्या कपड्यात बर्फ गुंडाळून तो नाभीच्या प्रदेशी फिरवला किंवा नाभीवर काही काळ ठेवला तरीसुद्धा आपलं ऊन जे काही आहे ते उतरतं, कमी होतं. आता हे सगळे उपाययोजना करायचे आहे. पण लूज मोशन जर थांबतच नसतील तर काय करायचं आहे, मेडिकलमध्ये टॅबलेट लोमोटिल सारख्या काही स्तंभक द्रव्य भेटतात. आता खरं तर मी हे आधुनिक सांगते, तर या 2 गोळ्या तात्काळ घ्यायच्या आहे आणि त्यानंतर ORS किंवा इलेक्ट्रॉल पावडर किंवा लिंबू सरबत हे तुम्ही वारंवार पित राहायचे, जेणेकरून जे डिहायड्रेशन आहे ते भरून निघेल. आता हे सगळं केल्यानंतर अजून एक महत्त्वाचा आजार आहे की बऱ्याच जणांना उन्हाळी लागते. आता उन्हाळी लागते म्हणजे काय होतं, तर लघवीला होत नाही. उन्हातून आलं की लघवीला एकतर अडकल्यासारखं, म्हणजे ब्लॅडर फुल असतं, वाटते की आता लघवीला जायचं आहे, युरिनला जायचं आहे, मात्र काय होतं, युरिन होतच नाही. कधीतरी अगदी थेंब थेंब किंवा खूप कमी मूत्रप्रवृत्ती होते. मग अशा वेळेस आपण म्हणतो की उन्हाळी लागलं. तर मग अशा वेळेस काय करायचे, मी मगाशी सांगितलं ऊन लागल्यावर जे करतात तेच. सगळ्यात आधी थंड पाण्याने आंघोळ करायचे, थंड पाण्यामध्ये पाय बुडवून ठेवायचे आहे आणि तुम्ही जर खेड्यात असाल आणि त्या ठिकाणी चूल असते, चुलीमध्ये राख असते, ती राख जर म्हणजे राखेमध्ये जो काही थंडावा असतो, म्हणजे पाणी जर आपण त्या राखेमध्ये टाकलं तर ती जास्त काळ थंड राहते. तर त्या राखेमध्ये थंड पाणी टाकायचे आणि त्या राखेमध्ये पाय बुडवून ठेवायचे आहे. मी सांगते की 10 ते 15 मिनिटामध्ये उन्हाळी लगेच कमी होऊन जाते. हे सगळे उपाय करायचे आहे आणि हे सगळे उपाय केल्यानंतर तुम्हाला निश्चितच बरं वाटेल. आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की उन्हाळी नेमकी का लागते. तर काय होतं, ज्यावेळेस आपण उन्हामध्ये जातो, एक तर मस्तकाला किंवा तळपायाला जर उन्हाचे चटके बसले तरच शक्यतो उन्हाळी लागते. मग ती का लागते, तर काय होतं की उन्हात आपण गेल्यानंतर डिहायड्रेशन फास्ट होतं, म्हणजे शरीरातील पाणी लवकर संपतं आणि घामाद्वारे म्हणा किंवा पाणी सूर्यकिरण शोषून घेतात, तर ते पाणी संपल्यामुळे काय होतं, ब्लॅडरमध्ये सुद्धा पाण्याची कमतरता निर्माण
निर्माण होते आणि मग त्यावेळेस बॅक्टेरियल इन्फेक्शन खूप फास्ट होतं आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं की मग मात्र लघवी अडते. आता या ठिकाणी उन्हाळी जर अशीच लागलेली असेल तर ती लगेच तुम्ही जे उपाय केले ती त्याने पटकन बरी होते. पण जर बॅक्टेरियल इन्फेक्शन जास्त झालेलं असेल तर लगेच मात्र फरक पडत नाही. त्यासाठी मग काही औषधी तुम्हाला घ्यावी लागतात. तर ती औषधी कोणती आहेत, तर माझा एक व्हिडिओ आहे मूत्रमार्गाचा संसर्ग झाल्यावर काय काळजी घ्यावी, तर तो व्हिडिओ मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. तो व्हिडिओ डिटेल बघा, त्याच्यामध्ये मी औषधींचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. सिटाल UTI म्हणा किंवा काही औषधे आहेत की ती औषधी घेतली की तुम्हाला 1 2 ते 3 दिवसामध्ये पूर्णतः फरक पडून जातो आणि तुम्हाला कोणतंही मोठं खूप मेडिसिन किंवा खूप तपासण्या करण्याची त्या ठिकाणी गरज पडत नाही. तर ही सगळी म्हणजे खरं तर आजारी होऊच नाही यासाठी काय काळजी घ्यावी, तर ह्या उपाययोजना केल्या तर निश्चितपणे आपण या आजारांपासून स्वतःला दूर ठेवू शकतो आणि आपली मानसिक, आर्थिक आणि शारीरिक हानी निश्चितपणे टाळू शकतो. या आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ मी बनवत असते. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असेल तर निश्चित चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलाच असेल. नसेल केला तर आत्ता सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराला किंवा आपल्या नातेवाईकांना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका. धन्यवाद. आणि